बॅटरी पण काय करायला लागली सर. मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025चा आजचा 4था दिवस देखील आपण पाहतोय. आज देवगावचा हाफ देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी संपन्न होताना आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या मॅचला सुरुवात झालेला आहे. पहिला सामना देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिले षटक आपण पाहतोय. यावेळेचा चेंडूचा फटका मात्र खेळला मिडऑफच्या डोक्यावरतून टीप लॉंग ऑफला चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. निळे ढगे अर्थात गोट्या ढगेच्या बॅटमधून येतोय कणकणीत षटकार. पहिली मॅच आपण पाहतोय. पहिला सामना देखील आपण पाहतोय. श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे प्रथम नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय अभंग नगरी क्रिकेट क्लब या दोन संघात आजच्या दिवसातील पहिली मॅच देखील आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे. मातीची खेळपट्टी आपण पाहतोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे एक सुंदर नियोजन आपण सातत्यानं पाहतोय. एक सातत्यपूर्ण आयोजन. शॉर्ट पिच चेंडूचा फटका खेळला टीप मिडविकेटच्या मधोमध एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. वन बाउन्स चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात 3 चेंडू 11 धावा त्या मात्र धावपल कृत्यात सुरुवात कमालीची आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे. पहिली मॅच आहे. सूर्याची सोनेरी किरण आपण पाहतोय. हिवाळ्याचे दिवस सुरू आहे. पहिल्याच मॅच मध्ये एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सुंदर कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. कव्हर पॉइंटला डीप मध्ये चेंडू पाठवलाय. निळे डगेच्या बॅटमधून आयकॉनच्या बॅटमधून येतोय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सकाळच्या सत्रात निळे डगे अर्थात गोट्या डगेच्या बॅटमधून आपण पाहतोय. काल देखील आपण पाहिलं होतं संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाचे या टीमकडनं 2 अर्धशतक बनवणारा या स्पर्धेतील एकमेव फलंदाज म्हणून त्याच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील क्रिकेटचे रणमसीन म्हणून देखील आपण पाहिलं तर सातत्यानं त्याचा नामोल्लेख राहिलेला आहे. फटका खेळलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. जिकडे तिकडे चोहीकडे निळे डगेच्या बॅटमधून चौकार. षटकारांचे फटाके. पुन्हा एकदा सलग 3रा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. निळे डगे याचा आयकॉन या स्पर्धेत आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघात देखील आयकॉन आपण पाहतोय. राजू पहाटे तो देखील आपल्याला इन ऍक्शन इथे मैदान ते पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय पुन्हा एकदा निळे डगे अर्थात गोट्या डगेची बॅट मात्र थांबायला तयार नाही. पुन्हा एकदा चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे 6 रन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अभंग नगरी 11 या टीम कडनं बॅटिंगसाठी उतरलेला आयकॉन निळे डगे प्रतिस्पर्धी आयकॉन राजू पाटेवरती इथे आपण पाहिलं तर हल्ला बोल करताना पाहायला मिळतोय. 25 धावा आल्यात. 25 रन. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं आणि पहिल्याच षटकात राजू पाटेवरती प्रचंड मोठा हल्ला प्रति हल्ला देखील आपण इथे मैदानात पाहिलाय.
निलेश डगेच्या बॅटमधून काल देखील 2 अर्धशतकं आपण पाहिली. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्फूर्ती चषक 2025 मध्ये मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण सातत्यानं पाहते. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा तुरा रवणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण सातत्यानं पाहते. हनुमान क्रीडा संघ माळीनगर गेली 27 वर्षे अविरतपणे सातत्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा संघ म्हणून आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातून ठसा उमटवताना तो देखील आपण पाहिलेला आहे. प्रथम क्रमांक 75,000, द्वितीय क्रमांक 55,000, तृतीय क्रमांक 30,000, चतुर्थ क्रमांक 30,000. डीजे रोहित यांचे शुभागमन, त्यांचे स्वागत आहे. भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकतायत. भैरवनाथ 72+ साऊंडच्या माध्यमातून काही संगीत आपण ऐकतोय. या स्पर्धेत ट्रान्स आपण ऐकतोय. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू आणि तो देखील मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग मिड विकेट बाउंड्रीच्या मधोमध सीमा रेषा पार. आग आता एका टोकाला लागली नाही, आग आता दोन्ही टोकाला लागली. प्रेमच्या बॅटमधून देखील येतोय टोले जंग प्रहार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा धन्यवाद. तोडा इथे 31 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतो. मिनीनाथ बोडके या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. निलेश डगे 5 चेंडू 24. प्रेमला आपण पाहतोय बॅटिंग करताना 2 चेंडू 7. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. P1 P2 आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आज देऊगावचा हा पाय. प्रयत्न सुरू आहेत प्रत्येकाचे. प्रत्येक टीम बलाढ्य आहे, ताकदवान आहे आणि विशेष करून आपण पाहिलं तर प्रत्येक संघ हा बॅलन्स संघ आहे. आठही संघ आपण पाहतोय. लाईव्ह लॉट्स आपण संपन्न केले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देऊगावचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती जाताना आपण सातत्यानं पाहतोय. लोअर फुल टॉस चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती बनायला जात आहेत. 33 रन, 33 धावा धावपल कोते आहेत. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण पाहतोय या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं 7वं पर्व आणि त्यातच काय सर्व. यावेळी चेंडू खेळलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, अडवत आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती, फेकी केली जाते. बॅकअप सुरेख आहे तोपर्यंत एक सिंगल येते. धावपल होती 34. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. करंट रन रेट 22.67चा. पॉवर प्ले मध्ये एक ताबडतोब बॅटिंग आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात इथे आपल्याला मैदानात होताना पाहायला मिळते. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल. परंडवाल सिटी क्रिकेट क्लब माऊली प्रतिष्ठान आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे अध्यक्ष संदीपभाऊ परंडवाल यांच्याकडे संपर्क करा. परंडवाल सिटी क्रिकेट क्लबचे कॅप्टन, माऊली प्रतिष्ठानचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन विनंती आहे टॉसच्या अगोदर आपण संदीप भाऊंकडे संपर्क करा. यावेळीचा चेंडूचा फटका केलाय, लॉंग ऑनला पाठवलाय निलेश ढगे. आज इथे आपण पाहिलं तर मावळची रन मशीन थांबायला तयार नाही. जबरदस्त बॅटिंग करतोय. पॉवर प्ले मध्ये तोडफोड बॅटिंग आपण पाहतोय. निलेशच्या बॅटमधून गगन बेदी, गगन चुंबी, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या धन्यवाद. गळ्यामध्ये 40 धावा धावपल होत आहे. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. मेनानाथ बोडके यांच्या गोलंदाजीवरती हल्ला प्रतिहल्ला आपण पाहतोय. 2 षटकार आले तर एक डबल आले, एक सिंगल आपण पाहतोय. 4 चेंडूवरती आतापर्यंत 15 धावा. टीमची संख्या आपण पाहतोय 40 धावा इथे धावपल कोती बनवला आहेत आणि फलंदाजीचा झंझावत तो देखील आपण इथे पाहतोय. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील देऊ गावातील आज सगळे खेळाडू आपण पाहणार आहोत. देऊचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलंय. काल देखील आपण पाहिलं. परवा दिवशी आपण लाईव्ह लॉट्स केले. लाईव्ह लॉट संपन्न झाल्यानंतर या संपूर्ण स्पर्धेत क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाल्या. प्रेक्षक आपण पाहिलं तर सातत्यानं चर्चा करू लागले की कोणत्या संघात कोणता आयकॉन येणार. कारण का ऑल इंडिया ओपन आयकॉन, अखिल भारतीय स्तरावरचे आयकॉन खेळाडू या स्पर्धेत खेळताना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसभरामध्ये अनेक आयकॉन खेळाडू ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळणार आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन माळीनगर, देहूगाव, समस्त ग्रामस्थ देहूगाव या सर्वांचं अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर आयोजन नियोजन आपण पाहत आहे. आयकॉन राजू पाटे, आयकॉन निलेश डगे,
ऐकॉन अमोल जाधव, ऐकॉन रणजित फराटे, ऐकॉन सागर दरेकर, ऐकॉन सूरज आमले, ऐकॉन विशाल निगोट, ऐकॉन जय सहित या खेळाडूंना इथे आपण पाहणार आहोत. आंबेगाव तालुक्यातील ऐकॉन आहेत, जुन्नर तालुक्यातील ऐकॉन आहेत, मावळ तालुक्यातील ऐकॉन आहेत, शिरूर तालुक्यातील ऐकॉन आहेत, पुणे जिल्ह्यातील रती महारथी तारे सितारे आज या मैदानात खेळताना आपण पाहणार आहोत. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका आपण सातत्यानं पाहिलं तर एक सर्वगुण संपन्न असलेला तालुका, निसर्ग सौंदर्यानं नटलेला तालुका, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झाली भूमी आपण पाहतोय. या भूमीला साधू संतांचा प्रचंड मोठा वसा आणि वारसा तो देखील आपण पाहायला तर लाभलाय. जे का रंजले गांजले त्यासी मनवे आपुले हे देखील आपण पाहिलं तर संत तुकाराम महाराजांचं वाक्य आपण सातत्यानं ऐकलेलं आहे. विशेष करून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन आणि पतित झाली भूमी आहे. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारं देहू शहर आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. सुरुवातीला देऊगावला आपण ग्रामपंचायत पाहिली, त्यानंतर देहूला आपण नगरपंचायत पाहिली आणि फार मोठा इतिहास श्री क्षेत्र देहूचा आपण सातत्यानं पाहिलेला आहे. बाजूला तीर्थक्षेत्र एलवाडी, खेड आणि मावळ तालुक्याच्या सीमेवरती असणारं हे आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातील अगदी शेवटचं टोक म्हटलं तरी काय हरकत नाही. 40वा धावफलक होत आहे. दुसरं षटक सुरू आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 7वं पर्व देखील आपण पाहत आहे. प्रथम क्रमांकाला 75,000, द्वितीय क्रमांक 55,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 30,000 रुपये. सागर दादा बसे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क देत आहेत. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. हनुमान क्रीडा संघाचे भक्कम आधारस्तंभ सातत्याने राहिलेले आहेत. क्रीडा संघाच्या पाठीवरती नेहमीच कौतुकाची शाबासकीची थाप देणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या प्रत्येक विकेटला 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. पहिला व्हाईट बॉल येतोय, खराब चेंडू आपण पाहतोय, अतिरिक्त अवांतर धाव येते, धावसंख्या पुढे जाते 41 धावा. त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. यावेळेचा चेंडू टी पॉइंटला खेळलाय. चेंडू मात्र स्क्वेअर कट केलाय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी. धन्यवाद. डीसे 45 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. देऊनगर पंचायतीतील सर्व खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं येताना नाश्ता करून या. खेळाडू आज सगळे उत्साही आहेत खेळण्यासाठी. या मैदान ते आतुर आहेत, उत्सुक आहे. पाणी पाहिजे तर पाणी घ्या. थोड्याच वेळानंतर भोजनाची व्यवस्था देखील सुरू होणार आहे, कारण का आता सकाळचं सत्र आहे. नाश्ता करून येणं फार गरजेचं असतं, कारण का क्रिकेट खेळत असताना खेळाडूंना आपण पाहिलं तर चक्कर येण्याच्या शक्यता फार मोठ्या प्रमाणात असतात.
फुल टॉस चेंडू होता बॅट आणि बॉलचा तिथे आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळतंय. पाठीमागे चेंडू अडवलाय लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं कंप्लीट होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय अभंगनगरी 11 देहुगाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 46 धावा 46 रन. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावपल कोळत आहेत. अभंगनगरी 11 हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 या स्पर्धेत आपण पाहतोय. आज देहुगावचा हा पाय देहुगावातील तारे सितारे देहुगावातील रती महारथी आपण पाहणार आहोत. देहुगावातील अनेक नवोदित खेळाडू आणि त्यांच्या सोबतीला जुने जाणते खेळाडू मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन रजिस्टर खेळाडू ते देखील आज इथे आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. सगळ्यांना विनंती असेल खिलाडू वृत्तीने खेळणं गरजेचं आहे. मॅच संपल्यानंतर प्रत्येक टीम एकमेकांना शेकहँड करणार आहे हस्तांदोलन करणार आहे. आपल्या स्पर्धेचे जे रूल आहेत जे नियम आहेत ते आपण इथे कंटिन्यू करणार आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर इथं आहेत यावेळीचा चेंडू होता हलक्या हाताने लेट कट केलाय. फटका आपण पाहिलं तर कॅप मध्ये केलाय. टीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार लख लख धन्यवाद डी सिंग. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहतोय. भारत कदम साहेब आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होते आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. क्रिकेट फार मोठं खेळ अनुभव मोठा आहे. बारामती तालुक्यासाठी क्रिकेट खेळलं मावळ तालुक्यासाठी क्रिकेट खेळतायत. मिडल ऑफ द बॅट चेंडू हवेत क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट येते बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला बडी मछली चाल में टिट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर ऐकॉन निलेश ढगे बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डी सिंग. 50 धावा धावपल कोळतायत निलेश ढगेल आपण पाहतोय बॅटिंग करताना 10 चेंडू 38 धावांची खेळी आपण पाहिलं तर त्यानं केलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. पहिली विकेट येते. पहिला बॅटर आपण पाहिलं तरी ते बाद होतोय. एक गडी बाद 50 धावा. 10 चेंडू केला निलेश ढगे 38 धावा वैयक्तिक त्यांना आपण पाहिलं तरी ते बनवल्या. आउट होतोय बाद होतोय आणि पहिली विकेट देखील भारत कदम साहेब आपल्या संघाला मिळून देत आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. ऐकून खेळाडूचा खेळ देखील आज इथे आपण पाहणार आहोत. कालच निलेश ढगेनं आपण पाहिलं तर सांगितलं तर क्रिकेट खेळाडूंचं आयुष्य आपण पाहिलं तर सातत्यानं आपण पाहत असतो. नोकरी व्यवसायातून कुटुंबातून वेळ काढावं लागतं. क्रिकेट खेळावं लागतं. यावेळेस मात्र चेंडू खेळलाय मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक ताईंना 2 क्षेत्ररक्षक. तिसरा चेंडू दोघा तिसरा आता सगळं विसरा. चेंडू मात्र चालेल सीमा रेषा पार. एक टप्पा घेत की डायरेक्ट 6 रन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डी सिंग. एक गडी बाद 56. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. भारत कदम यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केले जाते. एक चौकार एक षटकार एक विकेट आली. एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिला. क्रिकेटचा खेळ असंच आहे. अप अँड डाऊन स्वीकारावं लागतात. चढ आणि उतार देखील आपण पाहिलं तर पाहावं लागतात. एकट्या दुकट्याने नव्हे खेळला जाणारा खेळ म्हणून समोरला तुम्हा साऱ्यांचा मेळ. त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. सांघिक खेळ आहे. युनिटी महत्वाची असते. पुन्हा एकदा लॉंग ऑनला चेंडू मात्र चाल. एक टप्पा घेत 2 टप्पा घेत सीमा रेषा पार. षटकारा पाठोपाठ
चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद दिलसे. 60 धावा धावपल होत आहे. तिसरं षटक सुरू आहे आणि एक जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावात देखील आपण पाहतोय. राज बॅटिंग साठी आहेत. 2 चेंडू 10. प्रेम बॅटिंग करतायत 4 चेंडू 10. या जोडीनं पार्टनरशिप भागीदारी करायला इथे सुरुवात केलेली आहे. पार्टनरशिप महत्वाची आहे, भागीदारी महत्वाची आहेत. सकाळच्या सत्रात क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची पावलं या मैदानात या क्रीडा नगरीकडे येताना आपण हळूहळू पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू ताशा पळून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेर आला होता. मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्दोष चेंडू आपण पाहिलं तर येतोय. भारत कदम साहेबांना आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कमबॅक करण्याची क्षमता आहेत, अष्टपैलू ऑलराऊंडर आहेत. इंगर्स बारामतीकडनं आपण पाहिलं. मावळ तालुक्यातून आता चांगलं क्रिकेट खेळत आहेत. सरावचं सातत्य भरपूर आहे. त्यावेळेस चेंडू मात्र खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर. एक टप्पा घेत सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 रन चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद दिलसे. अभंग नगरी 11 संघ 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 64 धावा. जी सुरुवात दिली ना, अतिशय लाजवाब, अतिशय जबरदस्त भारदस्त निलेश ढगेच्या बॅटमधून आपण पाहिलेलं आहे. संजय बालेराव सरांची चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे खेळाडू या खेळपट्टीवरती खेळलेले आहेत, या मैदानावरती खेळलेले आहेत, त्यांना आज त्याचा पुरेपूर फायदा होणार आहे. आणि तोच फायदा निलेश ढगेनं कालच्या प्रमाणे बॅटिंग केली. ज्याप्रमाणे काल त्याचे शॉट सिलेक्शन होते, ज्या एंडनं आक्रमण करायचं त्याच एंडनं त्यानं आक्रमण केलं. जिथे संयम दाखवायचा त्या चेंडूवरती त्यानं संयम दाखवला आणि एक जबरदस्त सुरुवात, एक सुंदर स्टार्ट त्यानं इथे आपण पाहिलं तर दिलेलं आहे. 3 पंचांची जोडी आपण पाहतोय. संजय बालेराव सर आहेत, अजय आवळे सर आहेत, दत्ता पवळे सर आहेत. या 3 पंचांना आपण या स्पर्धेत काम करताना पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 64. अभंग नगरी 11 संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना एक ताबडतोब इनिंग तो इथे आपल्याला पेश करताना पाहायला मिळतोय. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाला 75,000, द्वितीय क्रमांक 55,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 30,000 रुपयांची पारितोषिक आपण पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे निमंत्रक आयोजक देखील आपण पाहतोय. अनेक बक्षीसदाते, अनेक देणगीदार या स्पर्धेला प्रामुख्याने विशेष सहकार्य करताना आपण पाहतोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचं सातत्यपूर्ण एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. cricklife.in माध्यमातून HD क्वालिटीमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. ऑफिशियली मीडिया पार्टनर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 64 आणि षटक क्रमांक 4 करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजू पाटे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे सज्ज होत आहेत. पहिलं षटक थोडं महागडं राहिले, परंतु इथे आता कमबॅक करावं लागेल. काही विकेट त्याला मिळावं लागतील, काही डॉट बॉल त्याला टाकावं लागतील. पहिला चेंडू लॉंगॉनला खेळलाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत अडवतायत. फिकी सुरेख आहे. राजू पाटे फार उंचपुरा खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीचा तो शिलेदार आहे. महाराष्ट्राचा रथदैवत, अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत श्रीमंत योगी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालं भूमीतील हा किल्ले शिवनेरीचा शिलेदार. यावेळेचा चेंडू फटका केलाय, शपलवरून उडवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे पाठवलाय. 6 रन षटकार. एकाहत्तर धावा धावपल होतात. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. 4थं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी फार महत्वाचे आहेत. अचूकता, योग्य टप्पा महत्वाचा आहे. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना आहे. पहिलीच मॅच आपण पाहिलं तर सुरू आहे आणि पहिल्याच सामन्यात 2 आयकॉन इन ॲक्शन आपण पाहतोय. एक उजव्या हाताचा अष्टपैलू ऑलराऊंडर, ते एक डावकर हातीचा अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर. या दोन्ही खेळाडूंच्या नावाच्या चर्चा राहिल्यात. दोन्ही खेळाडू बायकर मॅन आहेत. दोन्ही खेळाडूंनी अनेक 2 व्हीलर बाईक मिळवल्यात. दोन्ही खेळाडू अनेक विजेतेपद, उपविजेतेपद क्रिकेटच्या पटलावरती पटकवताना पाहायला मिळत. एक मावळची रन मशीन तर एक जुन्नरचा किल्ले शिवनेरीचा शिलेदार एकमेकांच्या समोर आहे. कोण जिंकेल ना या मॅच मध्ये ते देखील आपल्याला पाहायचंय. 1 शॉट रन. आताची एकच धाव आहे. दुसरी धाव तुम्हाला खेळपट्टीवरतून पळून पूर्ण करायची नाही. पिचच्या बाहेरून दुसऱ्या, तिसऱ्या, 4थ्या धावेला तिथे तुम्हाला धावायचंय. अन्यथा पंच त्या ठिकाणी शॉर्ट रन कळवत आहेत. एक गडी बाद 72. यावेळेचा चेंडू समेरीच्या समांतर खेळलाय. या मैदानावरती आपण पाहिलं तर नॅचरली ग्रास आहे.
हिरवळ आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय आणि खूप चांगली क्रीडा नगरी इथे आपण पाहिलं तर आयोजकांनी खेळाडूंना खेळण्यासाठी एक उपयुक्त मैदान आणि खेळाडूंना खेळण्यासाठी अगदी आपण पाहिलं तर क्रिकेट खेळासाठी एक पोषक पूरक वातावरण हनुमान क्रीडा संघ सातत्यानं या स्पर्धेत आपण पाहिलं तर निर्माण करतायत। एक कडी बाद 74 यावेळीचा चेंडू होता बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू मात्र चाईल लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चेंडू सीमारेषा पार धावा मिळतात 4। एक गडी बाद 78 धावा 4थं षटक आपण पाहिलं तर सुरुवात राजू पाटे 11 चेंडू टाकलेत आतापर्यंत 39 धावा त्याने इथे खर्च केल्यात। राज बॅटिंग करतायत 8 चेंडू 27 राजने इम्प्रेस केले। आज तो देखील एक ताबडतोब इनिंग खेळतोय काही चौकार काही षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत चौकार षटकारांचे फटाके आज इथे आपण फुटताना पाहिलेत। साथीला प्रेम आहे प्रेम सलामीचा आघाडीचा बॅटर आहे एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटनं समोर केला स्ट्रेट टू द ग्राउंड ड्राईव्ह केलाय तोपर्यंत एक सिंगल येते षटक क्रमांक संपेल 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 79 धावा 79 रन लॉस ऑफ 1 विकेट। प्रथम क्रमांकाला आपण पाहतोय 75,000 रुपये। या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक प्रतितेश उद्योजक श्री सुधाकर शंकरराव शेळके सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। त्याचबरोबर सोबतीला प्रथम नगरसेवक देव नगर पंचायत आणि देव नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सदस्य आदित्य भाऊ टिळेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। द्वितीय क्रमांकाला या स्पर्धेत आपण पाहिलं तर बक्षीस देखील आपण पाहतोय। तृतीय क्रमांकाला देखील आपण पारितोषिक या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय। 55,000 रुपयांचं बक्षीस देखील आपण पाहतो। उद्योजक सागर भाऊ काळोखे उद्योजक राकेश भाऊ टिळेकर उद्योजक श्रीकांत भाऊ चंबूकर यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 30,000 रुपये विवेक भाऊ काळोखे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूगाव आणि चतुर्थ क्रमांकाला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सेल देहूगाव प्रथमेश भाऊ आईरे यांच्या वतीनं 30,000 रुपयांचं बक्षीस आहे। उद्घाटन समारंभाला आपण पाहिलं मान्यवरांची मांदियाळी होती। बक्षीस वितरण समारंभाला देखील अनेक प्रमुख मान्यवर या स्पर्धेत आपण उपस्थित राहताना पाहणार आहोत। प्रत्येक वर्षी मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार लोकनेते आमदार सुनील अण्णा शेळके साहेबांची उपस्थिती आपण पाहत असतो। चषक सौजन्य आपण पाहतोय श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे सर्वप्रथम कार्यक्षम नगरसेवक त्याचबरोबर देवनगर पंचायतीचे माजी बांधकाम सभापती आमचे मार्गदर्शक योगेश भाऊ काळोखे उद्योजक तथा मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे आधारस्तंभ सागरदादा बसे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। सामन्यांचे थेट प्रक्षेपण देखील आपण पाहतोय। सीओडीचे चेअरमन राजेश भाऊ टिळेकर मंडप व्यवस्था संदीप भाऊ टिळेकर उद्योजक रणधीर भाऊ टिळेकर यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेत आपण पाहतोय। यावेळीचा चेंडू बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय। एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे। माळवाडी नगरचे सुपुत्र सूरजची टिळेकर महाराष्ट्र पोलीस साहेबांचे शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होते त्यांचे देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। चेंडू मात्र चाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सुंदर अप्रतिम फटका बॉल मात्र सीमा पार टोले जंग प्रहार षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार। गळ्यामध्ये सोन्याचा तोडा थँक्यू धन्यवाद डीजे। या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो। धावफलक होती एक कडी बाद 86 धावा 86 रन लॉस ऑफ 1 विकेट। ट्रांचं सौजन्य आपण पाहतोय गोलंदाज सच्चाय दिनेश ओव्हर पिच चेंडू होता बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंटला अडवलाय तोपर्यंत एक सिंगल येते धावसंख्या पुढे जाते। स्कोर कार्ड होती 87 रन 87 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत। एक कडी बाद 5 षटक सुरू आहे। जीवनाप्पा केदारी युवा उद्योजक रासेनगरीचे सुपुत्र यांच्या वतीनं ट्रांचं सौजन्य जीके स्पोर्टचे ओनर युवा उद्योजक गणेशदादा मराठे यांच्या वतीनं ट्रांचं सौजन्य आहे। ओमकार शेठ जाधव युवा उद्योजक यांच्या ट्रांचं सौजन्य आहे। वाईट प्लस काही धावा देखील आपण पाहतोय एकच धाव येते वाईटची एक्स्ट्रा धावा देखील आपण पाहत नाही। 88 धावा धावफलक होत आहेत। एक कडी बाद 5 षटक सुरू आहेत आणि बॅटिंग करताना आपण पाहतो इथे मैदान होती अमर 10 चेंडू 29 प्रेम 7 चेंडू 18। दुसऱ्या विकेटला प्रचंड मोठी पार्टनरशिप भागीदारी आपण पाहताय। फटका खेळलाय प्रॉपर टायमिंग
गॅप मोठा, चेंडू मात्र चाल टिप मिडविकेटच्या मधोमध उंच पुरा खेळाडू लांबलचक हातांचा वापर करतोय, आपल्या मोठ्या पावलांचा आणि टांगांचा वापर करत झेल टिपतोय. राजू पाटे विकेट येते, फलंदाज परततोय अमर. बॅक टू दी पवेलियन, धक्का क्रमांक 2. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. डीसे 88 धावा धावपल होतात. 2 विकेट आपण पाहिलं तर गमवल्यात. षटक क्रमांक 5 देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. आयकॉन खेळाडूंची हीच खासियत असते. आयकॉन खेळाडू आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करतात, चांगली गोलंदाजी करतात, त्यांचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं असतं. म्हणून तर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या स्पर्धेत त्याचं आयकॉन म्हणून संघ मालक किंवा कॅप्टन त्यांना चॉईस करत असतात, आपल्या संघामध्ये सहभागी करत असतात. टेनिस बॉल क्रिकेटला प्रचंड मोठा ग्लॅमर आपण पाहतोय. कोणाला वाटलं नव्हतं टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू आपण पाहिलं तर प्रीमियर लीगच्या माध्यमातून इतके प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती ऑप्शनला बोली लागेल, ते इतके मोठे मागणी आपण पाहिलं तर त्यांची ठरेल. फुल टॉस चेंडू ता टीप मिडविकेटला खेळला, कॅप मोठा आहे, टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय, फेकी करतोय संगणक ओमकार. रनआउटची संधी आणि विकेट येते. फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. डीचे 5वं षटक आपण पाहतोय. 89 धावा धावपल होत आहेत. इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगलेगावचा सुपरस्टार विजय पावलेला आपण पाहिलं तर तब्बल 32,50,000 रुपयांची बोली आपण पाहिलं तर ISPL ला लागली. टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर मोठा आलाय. विशेष करून आपण ISPL पाहतो, ISCL आपण पाहतो, यांसारख्या अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिलं तर सध्या भारत देशामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. फक्त तिथे त्या खेळाडूंचं सिलेक्शन होणं फार गरजेचं असतं, कारण का सध्या आपण पाहतो प्रीमियर लीगला उदाहरण आले. सुरुवातीला आपण IPL पाहिली आणि IPLच्या धर्तीवरती टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रीमियर लीगच्या स्पर्धा त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज देहू नगर पंचायतच्या मर्यादित टीम आपण पाहतोय. 8 संघ खेळणार आहेत आपल्या स्पर्धेत. फटका खेळायचा होता, मोठा बॅटवरती चेंडू आपण पाहिलं तर मिडल होत नाही आणि तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अभंगनगर 11 संघ बनवतोय 3 गडी बाद, 89 धावा, 89 रन, लॉस ऑफ 3 विकेट. मॅन ऑफ द सिरीज मालिकेसाठी एक टीव्ही आपण पाहतोय. स्वीकृत नगरसेवक देहू नगर पंचायत योगेश भाऊ मोरे यांच्या वतीनं. टायमिंग संपलेला आहे, वेळेची काय बंधन आहेत. एक खेळाडू आता 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावा लागेल. मुख्य पंच कळवतात संजय भालेराव सर. उत्कृष्ट गोलंदाजसाठी एक LCD टीव्ही आपण पाहतोय. उद्योजक अजित भाऊ विदाटे. उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील एक LCD टीव्ही आपण पाहतोय. श्री विश्व केटरस मनोज कुमार जाधव यांच्या वतीनं आपण पाहतोय. अनेक बक्षीसदाता आहेत, अनेक देणगीदार आहेत. गेली 5 दिवस आम्ही सातत्याने त्यांचा नामोल्लेख या स्पर्धेत करताना पाहतोय. आज 4था दिवस आहे, तर उद्या स्पर्धेचा अंतिम समारोपाचा दिवस देखील आपण पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि खरं तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही मावळ तालुक्यात सध्या पाहताय, परंतु ज्या स्पर्धेत सातत्य आहे ना ती एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी काही नवीन संकल्पना आपण पाहतो. गतवर्षी या मैदान ती स्पर्धा आपण पाहिली आणि याही वर्षी आपण पाहिलं तरी सुंदर क्रीडा नगरी आपण पाहतोय. टप्पा पडतोय, पाठीमागे जातोय, विकेट किपर अडवतात, तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 89 धावा त्या मात्र धावपल होतात. 3 विकेट इथे गमवला. षटक क्रमांक 6 इथे मात्र सुरू होते. महाराष्ट्र पोलीस भारत कदम साहेब आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक करतायत. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅक, कडक बेधडक चेंडू मात्र चाल मिड विकेट सीमारेषा पार, ऑन साइडला टोकलाय, टोले जंग प्रहार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. धन्यवाद. डीचे 55 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट आपण पाहिलं तर गमवल्या. शेवटचे षटक अंतिम ओव्हर इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि अभंगनगरी क्रिकेट क्लब संघ अभंगनगरी 11 आपण पाहिलं तर बनवतोय 95 रन, 55 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. या स्पर्धेत अनेक रेकॉर्ड आपण पाहिलेत. 100 धावा बनवल्यात, 100 पेक्षा अधिक धावा झाल्यात, परंतु आज देहूगाव हाफमध्ये
ऐकॉन खेळाडूंचा भरणा प्रत्येक संघात आपण पाहतोय एक आहे आणि ऐकॉन खेळाडूंच्या बरोबर स्थानिक खेळाडू कुठे कमी नाही ते देखील आपण पाहिलं तर इथे फलंदाजीतून मोठमोठे फटके खेळत आहेत. पुन्हा एकदा सलग दुसरा तो चंद्रमाना बाद बॉलला पाठवले ढगात 6 रन षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसे 101 एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. देवगाव हाफ मध्ये पहिल्याच मॅच मध्ये 100 धावांचा आकडा इथे आपण पाहिलं तर ओलांडलाय. 101 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात अभंगनगरी 11 संघ इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करतायत आदर्श 3 चेंडू 12, राज 2 चेंडू 1. टीमची संख्या 101 101 धावा त्या मात्र धावपल होत आहे. क्रिकेटची मातीची जोडते हजारो नाती ही तीच माती आहे. या मातीनं हजारो नाती सोडण्याचं काम केले. मातीची खेळपट्टी आहे, मातीची विकेट आहे, ती बनवताना प्रचंड कष्ट घेतलेत आयोजकांनी आणि त्याच खेळपट्टीवरती त्याच पिचवरती फलंदाज चौकार षटकारांचे फटाके फोडतायत. चौकार षटकारांची आतिषबाजी करतायत. एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड देखील इथे आपण पाहिलं तर आकडे बदलतायत. 102 धावा धावपल आहेत, 3 विकेट गमावल्यात. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. 27 वर्षे सातत्यानं हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपण पाहिलं तर काम करतोय. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकं वळण घेऊन चेंडू विकेट किपर राजू पाटीलच्या हातात विसवलाय. मातीच्या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर कटर गोलंदाजांना 7 असते. स्पिनर गोलंदाजांना चेंडू वळवण्याची देखील तिथे आपण पाहिलं तर खेळपट्टीची 7 मिळत असते. इन स्विंग आउट स्विंग कटर गोलंदाजी लेग स्पिन ऑफ स्पिन आपण पाहत असतो. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय. वेग दाखवला नाही, अचूकता ओळखली, टप्पा ठेवला आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू वळवण्याची क्षमता गोलंदाज भारत कदम साहेब दाखवतायत. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर अभंगनगरी 11 संघ बनवतोय 3 गडी बाद 102 धावा आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिलं ते ठेवले 36 चेंडू आणि बनवायच्यात 103 धावा. टार्गेट मोठा आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. टार्गेट ठेवले नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव संघाला बनवायच्यात 36 चेंडू 103 धावा. टॉस आपण करतो. दोन्ही कॅप्टन विनंती आहे. परंडवाल सिटी क्रिकेट क्लबचे कॅप्टन आणि माऊली प्रतिष्ठानचे कॅप्टन या दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. परंतु क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो क्रिकेट हा खेळ 2 डावांचा आहे. एका डावात जर 102 झाल्यात तर दुसऱ्या डावात 103 होणार नाही. तो क्रिकेटचा खेळ नाही. क्रिकेट अनिश्चित आहे, अनप्रिडिक्टेबल गेम आहे आणि दुसऱ्या डावात देखील या धावांचा पाठलाग होऊ शकतो. कारण का प्रतिस्पर्धी देखील तितक्याच ताकदवान आहे, तितक्याच बलाढ्य आहे आणि तोही संघ या धावांचा पाठलाग करू शकतो. कारण का त्याही संघात ओमकार जाधव आहेत, सागरदादा बसे आहेत, अमोलची बाळसराफ आहेत, राहुल माकले आहेत, भारत कदम साहेब आहेत, ऐकॉन राजू पाटे आहेत, देऊ किशान अलीचान पठाण आहेत. या खेळाडूंचा भरणा देखील या संघात आपण पाहतोय. त्यामुळे स्टारकस मोठी आहे. दिनेश चव्हाणला देखील विसरून चालणार नाही. खूप चांगलं क्रिकेट त्यानं देखील खेळलेलं आहे. त्यामुळे एक चांगली टीम ती देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. सुनील दिवटे देखील मला वाटते त्याच संघात आहे. त्यामुळे स्टारकस मोठी आहे. मला वाटते 11च्या 11 बॅटर आहेत आणि 11 बॅटरमध्ये क्षमता आहे की शेवटच्या चेंडूवरती येऊन षटकार ठोकू शकतात. अगदी 11वा फलंदाज देखील येऊन षटकार ठोकू शकतो. त्यामुळे तोही संघ ताकदवान आहे, ती टीम बलाढ्य आहे आणि त्यामुळे तोही संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तोही संघ या धावांचा पाठलाग करू शकतो. तर आपण पुढील मॅचचा टॉस करतो. दोन्ही कॅप्टन विनंती आहे आपण टॉस साठी या. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करणार आहोत. चला बॅटिंग करणारी टीम आपण सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. सामन्याला इथे आपण पाहिलं तर लगेच सुरुवात होणार आहे. टॉस करण्यासाठी संदीप भाऊ टिळेकर आणि महाराष्ट्र पोलीस आपण पाहिलं तर सूरज भाऊ टिळेकर यांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. आपल्या शुभास आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करणार आहोत.
अभंगनगर 11 संघ आपण पाहिलं तर मैदान ते दाखल झालेला आहे। एका लाईनीत एका ओळीतून तो संघ मैदानाच्या बाहेर प्रतिस्पर्धी संघ आलेला आहे। चला विनंती असेल आता आघाडीचे बॅटर पाठवा। नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव संघ। टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत। नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत। नाणेफेक देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय। स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्फूर्ती चषक 2025 आपण पाहत आहे। परंडवाल सिटी क्रिकेट क्लब आणि माऊली प्रतिष्ठान या दोन संघाची मॅच आपण पाहतोय। दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत, मांडवर पाहुणे उपस्थित होत आहेत। टॉस या ठिकाणी आपण पाहिलं ते संपन्न करणार आहोत। परंडवाल सिटी क्रिकेट क्लब आपले कॅप्टन पाठवा। नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत। टॉस देखील या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहणार आहोत। दोन्ही कॅप्टन वेळेत येणं गरजेचं आहे। इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय। स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्फूर्ती चषक 2025चं 7वं पर्व ते देखील आपण संपन्न होताना पाहतोय। 7वं पर्व आणि त्यातच काय सर्व, म्हणून तर तुम्हा सर्वांना या स्पर्धेचा प्रचंड मोठा गर्व। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची प्रतियोगिता, वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट, सातत्यपूर्ण आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहिलेलं आहे। हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव आपण पाहिलं तर एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। परंडवाल सिटी क्रिकेट क्लब माऊली प्रतिष्ठान देहूगाव। चला कॅप्टन पटकन या मित्रांनो, वेळ फार महत्वाचा असतो। इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय। दोन्ही कॅप्टन येत आहेत। फोटो सेशन होईल, त्यानंतर टॉस होणार आहे। फोटो सेशन आपण संपन्न करतोय। सर्वच अतिथी मान्यवर पाहुणे आयोजक सर्वांच्या उपस्थितीमध्ये फोटो सेशन या ठिकाणी संपन्न केला जाते। टॉस या ठिकाणी आपण करतोय। आयोजकांनी आपण पाहिलं तर संदीप भाऊंनी सर्व नियम प्रत्येक संघाला इथे सांगितलेले आहेत। हेड अँड टेल टॉस या ठिकाणी केला जातोय। हेड कॉल टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय। हेड कॉल अभंगनगरी माऊली प्रतिष्ठान संघ आपण पाहिलं तर टॉस या ठिकाणी जिंकतोय। कॅप्टन तुषार आपल्या समेत आहे। टॉस जिंकलाय, प्रथमतः काय निर्णय? प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या मंचावरती देहू गावातील खेळाडूंना आज खेळण्याची संधी मिळते आणि आयकॉन खेळाडूंच्या सोबतीनं स्थानिक खेळाडू देखील खेळणार आहेत। त्याबद्दल काय सांगाल आणि कोणता आयकॉन तुमच्या संघात आज असेल? तसं पाहायला गेलं तर आज गाव लेवलची टुर्नामेंट आहे आणि सर्व प्लेयर गाव लेवलचे आहेत। आणि संदीप भाऊनी जे नियोजन केलं आहे ते सांगायचं म्हणजे, कारण की ओपन आयकॉनसोबत गाव लेवलचा प्लेयर खेळू शकतो आणि त्यातून एक मोठा अनुभव त्याला येऊ शकतो। हे एक चांगलं खेळाडूचं भविष्य घडू शकतं, म्हणून एक चांगली त्यांनी एक संकल्पना निर्माण केलेली आहे आणि आज सर्व गावातले खेळाडू आहे त्याच्यामुळं धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा। तुषार होते प्रतिस्पर्धीचे कॅप्टन आहेत। मॅच सुरू होते, जास्त विचारणार नाही। टॉस झालाय, प्रथमतः बॅटिंग करायची। किती धावांचं टार्गेट असेल आणि कोणता आयकॉन आज तुमच्या संघात असेल? नक्कीच एक टुर्नामेंट मोठी आहे आणि माऊली ही संघ चांगला आणि हॅलो या ठिकाणी 80 ते 90 धावाचं टार्गेट ठेवून नक्कीच आम्ही या ठिकाणी मॅच करू
एवढं या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच सुरू होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. तिथे आपल्याला ऐकायला मिळतील आज त्यांचा सुमधुर गोड आवाज आपण ऐकणार आहोत. मावळ तालुक्यातील एक सुमधुर आवाज मावळ भूषण आदरणीय आमचे सहकारी समालोचक मित्र सुमित सोनोने सर आपल्या समोर जॉईन होतील. ओ टू कॉम्बॉक्स सुमित सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः त्रिवार वंदन. स्वराज्याचे धाकलेधनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही वंदन. जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्याही विचारांना वंदन. मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 पर्व 7वे. या स्पर्धेमध्ये सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. हनुमान क्रीडा संघ माळीनगर असेल, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन माळीनगर, देहुगाव, समस्त ग्रामस्थ देहुगाव या सगळ्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत. आणि आज जर आपण पाहिले गेले तर स्पर्धेचा असणारा 4था दिवस. आणि या 4थ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आजची असणारी पहिली मॅच. एका बाजूला देहुगावचे तारे सितारे आहेत तर दुसऱ्या बाजूला तुम्ही मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन मधले काही खेळाडू बघणार आहोत. त्याचबरोबरीने ऑल इंडिया ओपन तुम्ही एक आयकॉन टीम मध्ये घेऊ शकता. हा या स्पर्धेचा नियम आहे. तर मॅच कंडिशन तुम्हाला इथे घेऊन जाईल. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झाले. एका बाजूला असेल भारत कदम, दुसऱ्या बाजूला राजू पाटे, तर बॉलिंग ट्रॅकवरती निलेश ठेके. यावेळेस फॉलिंग स्वीपचा स्ट्रोक आणि चेंडूला पाठवलाय अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाला वंदन करणारा त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा खणखणी चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अगदी चौकार इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक संपलं जात आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 19 वरती धावफलक. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला अभंग नगरी क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये असणारा सामना. आणि या दोन संघांमध्ये आपण पाहिले गेले तर आता नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ इथे बॅटिंग करतोय. 19 धावा बनवलेल्या आहेत. समीकरण 30 चेंडू 84 ची अजूनही गरज. आज आपण पाहिले गेले तर नक्कीच दोन तगडे संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय अतुल नाईक नवरे. बॉलिंग ट्रॅकवरती समोर असेल मॅन फ्रॉम नारायणगाव राजू पाटे. लोअर फुल टॉस होता. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप मध्ये राहुल आहे. चेंडूला कव्हर करेल. एक सिंगल इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नव्हता. भारत कदम, दुसऱ्या बाजूला राजू पाटे. पुणे जिल्हा महाराष्ट्रभर या खेळाडूंच्या नावाचा बोलबाला राहिलाय सध्या जर आपण पाहिले गेले तर. आणि या एनबी ट्रॉफी मध्ये आपण पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीज हा बहुमान देखील राजू पाटेने मिळवला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भारत कदम. अगदी आपण पाहिलं तर भावी नगरसेवक चषक ही स्पर्धा पाहिली. त्याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज त्याने मिळवला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर मग अनेक महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा गाजवण्यासाठी भारत कदमला ओळखलं जातं. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारा भारत. समोर मात्र अतुल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर आदित्य उटळेकर प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती श्री क्षेत्र देहुगाव नगरपंचायत यांचं आगमन झालंय आणि स्वागत होईल. लॉंगच्या दिशेने षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा.
डीजे आणि यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये षटकार खेचला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती 26. मावळ तालुक्याची मानाची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक पर्व 7वे आणि या 7व्या पर्वामध्ये आज आपण पाहिले गेले तर आज देहू गावातील तारे सितारे या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. अतुल गोलंदाजीसाठी आलाय. भारत कदमने मात्र षटकार खेचलाय. आता मात्र सफल झाले. जागा बनवली. पाडल स्वीपचा स्ट्रोक. हसते हसते कट जाए रस्ते. ये रास्ते है 4 के 4 रन. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. हा दिलदार लख लख तीन थँक्यू टीजे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पुण्याच्या चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती. हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपण पाहिलं तर प्रत्येक सदस्याने या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत. तुम्ही जर अगदी 15-20 दिवसापूर्वी जर या मैदानावरती आला असाल तर कोणी विचारही केला नसेल की खरोखरच एवढं सुसज्ज क्रीडांगण एखाद्या पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. गॅप फार मोठा आहे. दरी फार मोठी आहे आणि तरी भेद चेंडू ते सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. भारत कदम ऑन फायर. चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीज. आणि आपण पाहिलं तर पहिल्या षटकाराला त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार. धावफलकावरती 34, 26 चेंडू आणि 69 ची अजूनही गरज. मॅच ऑन आहे. आता मात्र पायावरती टाकलेला चेंडू होता. हलकीसी अपील इथे होताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु अपील इथे बघायचंय फेटाळून लावली आहे. लेग बाईचा इशारा. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 वरती. एका बाजूला राजू पाटे. सध्या आपण पाहायला गेलं तर राजू पाटे ज्या फॉर्म मध्ये आहे म्हणूनच राजू पाटेची मागणी सर्वाधिक आहे. यानंतर क्रिक हिरोजचे जे स्कॅनर आहेत यानंतर जी टीम खेळणार आहेत त्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण क्रिक हिरोजला आपली टीम इथे ऍड करायच्या आहेत. परंडवाल सिटी क्रिकेट क्लब आणि माऊली प्रतिष्ठान टीम्सना विनंती आहे आपण कॅप्टन 35 वरती धावफलक. एकही फलंदाज मात्र आपण आतापर्यंत बाद होऊ शकलेला नाहीये. आघाडीची दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत. समोर मात्र राजू पाटे. फुल टॉस होता. यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह केले बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. अमर डीप मध्ये प्रोटेक्शन करतायत आणि सिंगल इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जातं इथे. दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपलेला. धावफलकावरती 36. यानंतर या सगळ्या कॅप्टनना विनंती आहे आपण क्रिक हिरोज वरती आपली टीम ऍड करा आणि त्याचे स्कॅनर आमच्या स्कोरवर कडे जमा करा. 24 चेंडू 67 ची गरज. आज आपण पाहिलं गेलं तर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब बस स्मृती चषक 2025 चा 16 मानाची सन्मानाची स्पर्धा. आणि सध्या पुणे जिल्ह्यात देखील या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा असते. एकंदरीत आपण पाहिले गेले तर या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर सर्वाधिक पुणे जिल्ह्यामध्ये मागणी असणारे पंच. मग त्यामध्ये आपण पाहिले तर मार्गदर्शक संजय भालेराव सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. अजय आवळे सर आहेत आणि त्यांचा संपूर्ण पॅनल या स्पर्धेमध्ये काम करतोय. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी आपण पाहिलं तर वेगवेगळा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो. महाराष्ट्रातील अनेक नामवंत समालोचक तुम्ही या स्पर्धेमध्ये त्यांना ऐकलंय. आज आपल्या पाहिलं गेलं तर उत्तम सामंत यांना तुम्ही ऐकताय. किरण येवले त्यांना तुम्ही ऐकलं. आज मी स्वतः सुबीर सोनवणे देखील तुमचं सर्वांचं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर श्री भैरवनाथ उद्योग समूह यांचा खणखणीत आवाज. यानंतर आपण पाहिले गेले तर खेळाडूंनी तयार राहायचे पाणी घेऊन. संदीप भाऊ परंडवाल अध्यक्ष हनुमान क्रीडा संघ माळीनगर. त्याचबरोबर आदित्य भाऊ टिळेकर प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती श्री क्षेत्र देऊगाव नगर पंचायत. संजय लक्ष्मण टिळेकर, लक्ष्मण शांताराम टिळेकर, राकेश हरिचंद्र टिळेकर, संदीप गोरक्षनाथ टिळेकर, नितीन फुलबगर. त्याचबरोबर गणेश विधाटे, नवनाथ विधाटे, रणधीर टिळेकर, संतोष तांबे, कौस्तुभ टिळेकर, सागर काळोखे. त्याचबरोबर अविनाशदादा भसे, वेदांत टिळेकर, प्रथमेश जाधव. सगळ्या आयोजकांची मेहनत. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर कट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. राजू पाटे आता थांबायला तयार नाहीये. राजू पाटेची बॅट आता बोलू लागलीये.
धावा मिळतील 4. आलाय खणखणीत चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी रामकंठ व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लख लख थँक्यू डीजे. आणि त्याचबरोबर पाहिले गेले तर अमित गोरे, अमोल राठोड, सचिन बागव, ओमकार कवडे, अभिषेक शिंगाडे, विकास बोडके, राहुल आजबे या सगळ्या आयोजकांनी घेतलेली मेहनत. निलेश ढगे तयार. समोर मात्र बघायचं यावेळेस मात्र बघायचं बॅट आणि पॅड मधला अंतर कापत चेंडू मात्र अगदी विकेट किपरच्या दिशेने चाललाय. निलेश ढगे आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. हॅलो मॅचकडे येऊयात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल निलेश. समोर मात्र राजू. यावेळेस उडवलाय बॉलला, फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं आले, परंतु मॅचकडे आपण पुढे जाऊया. आता फटका फसला होता, परंतु मैदानामध्ये बघायचं खेळाडूचं जजमेंट तिथे चुकताना आपल्याला पाहायला मिळालं. पुढे गोलंदाज तयार निलेश ढगे आला. यावेळेस आपण पाहिले गेले तर कार्पेटचा स्ट्रोक होता. डीप कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केल्या बॉलला, सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीपणे पळून पूर्ण केले जात आहेत. निलेश ढगेला माहिती आता 2 तगडे खेळाडू आहेत. आणि आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये मला का घेतलंय तर या मैदानावरती आपण पाहिले तर अक्षरशः धुमाकूळ घालणारा निलेश ढगे. मातीची खेळपट्टी आणि पाहिले गेले तर अगदी पाटा विकेट. आयोजकांचे कौतुक करावं तेवढे थोडे आहेत. या स्पर्धेसाठी घेतलेली प्रत्येक आयोजकांनी मेहनत फार मोठी आहे. पुढे दाखल टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय. लॉंगच्या दिशेने खेळाडू आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन करतील आणि तोपर्यंत घेतली जातील एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता बघायचे 45 वरती. असं म्हणतात ना, आपण पाहिले गेले तर क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. सध्या निलेश ढगे देखील भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहिलं तर आंबी जडसेवक चषक आंबीगावचं मैदान देखील निलेश ढगेने गाजवलं. अगदी काही आपण पाहिले गेले तर क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. एकट्या दुट्ट्याचा नव्या खेळ म्हणून जमवलाय सर्वांचा मेळ असं म्हटलं जातं. आणि 11 खेळाडूंचा खेळ आहे हा. काल निलेश ढगे एकटा लढत होता, एकटा झुंजत होता. कोलवटप्प्याचा बॉल, पुण्याला कोलवटप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढलाय तिथे सावधरित्या. भारतला माहिती आहे त्यावेळेस एखाद्या गोलंदाजाचा स्पेल जर सुरू असेल, चांगला स्पेल असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. स्वतः थोडासा संयम दाखवत तिथे उभं राहणं गरजेचं आणि तेच दाखवलं इथे मैदानाच्या आतमध्ये भारतने. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 वरती धावफलक. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 57 ची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कन्स्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. तर चला आता विनंती असेल मैदानाच्या मध्ये लगेच मॅच आपण सुरू करणार आहोत आणि सामना जसा सुरू होईल पुढे आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. 18 चेंडू 57 ची गरज. चर्चा करत होतो आपण पाहिलं तर ओमकार कवडे असतील, त्याचबरोबर अभिषेक शिंगाडे, विकास बोडके, राहुल आजबे, विनायक गाडेकर, अमोल राऊत, विक्रम बसे, सुधांशु कांबळे, त्याचबरोबर गणेश टेळेकर, सुनील अंबेकर, आदित्य शेडगे, गणेश टेळेकर, कुंदन माझी, नामदेव भोवारी या सगळ्या आपण पाहिले तर हनुमान क्रीडा संघाच्या प्रत्येक सदस्याने प्रत्येक प्रतिनिधीने मात्र या स्पर्धेसाठी घेतलेली अविरतपणे मेहनत. आज आपण पाहिले गेले तर महेंद्रसिंग धोनी स्टँड आहे, त्याचबरोबरीने रोहित शर्मा स्टँड. प्रेक्षकासाठी बैठक व्यवस्था चांगली प्रकारे केली आहे. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज पण नाही तर पुन्हा तयार. अतुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात. शेवटचे 18 चेंडू 57 ची गरज. समोर मात्र भारत कदमने बारामतीची मैदानं गाजवली आहेत, पुण्याची मैदानं गाजवली आहेत.
या खेळाडूने मुंबई देखील सोडली नाहीये. तो पठ्य आहे भारत कदम आणि भारतच्या बॅटमधून आसमानी टोला गगनभेदी सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा त्याच्या आणि यावेळेस आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये अक्षरशः आता षटकार खेचलाय. अर्धशतकी ते पूर्ण होते. टाळ्यांचा गजर आपण करूयात. 50 रन 52 बॉल तयार. पुढे ओव्हर विकेट आले. आता मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉल मधला टायमिंग साधता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर असेल. कॉन्फिडन्स कमबॅक करायचंय. कमबॅक करता येत आणि कमबॅक कुठूनही करता येतं, हेही तितकंच महत्वाचं. आणि कमबॅक करण्याच्या शोधामध्ये निघालाय अतुल. एक षटकार आला परंतु त्याचं प्रत्युत्तर डॉट चेंडू मध्ये दिलंय. शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून एक काढण्याची गरज. बोला तयार. कट केल्या बॉलला चेंडू मात्र पडल्यानंतर वा वा तिथे एफर्ट थोडीशी पडझड जरूर होतीये. कारण हे गावचं क्रिकेट, हे ग्रामीण क्रिकेट आहे, हे विभागाचं क्रिकेट आहे. स्कोरबोर्ड वरती 54 वरती धावफलक. 15 चेंडू 49 ची गरज. गोलंदाजी सरी गोलंदाज तयार. पुढे बघायचं यावेळेस अतुल. समोर मात्र असेल भारत कदम. लोअर फुल टॉस पिक केलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. स्वीट साऊंड सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो थँक्यू डीजे. षटकार इथे आलाय. षटकाराच्या मदतीने 60 वरती धावफलक. 14 चेंडू 43 ची गरज. निलेश ढगे मात्र समजावतोय. निलेश ढगे त्याचा अनुभव त्यांना शेअर करतोय. या स्पर्धेत आपण पाहिलं गेलं तर विशेष ज्यांचं सहकार्य राबलंय आम्हाला मोहन नामदेव टिळेकर, त्याचबरोबर गजानन बोटिंग क्लबचे मालक आमचे गजानन भाऊ काळोखे, त्याचबरोबर प्रणित जगताप. विशेष सौजन्य ज्यांचं राहिले ते आपल्याला पाहिलं गेलं तर कुणालजी बिरदवडे युवा उद्योजक. या सगळ्या आयोजकांनी आपण पाहिलं तर या सगळ्या मंडळींनी केलेलं सहकार्य, या सगळ्या मंडळींचं प्रेम, स्वर्गीय प्रशांत भाऊ जगताप यांच्यावरती असणारं प्रेम आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सतत 7 वर्ष स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचं आयोजन. पुढे खोलवट टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. जमीन समांतरचा स्ट्रोक इथे मात्र वाह, राहुलनेच खूप चांगलं जजमेंट इथे दाखवलं. खूप लवकर आले, खूप लवकर कमिटमेंट झाले. चेंडूला कव्हर केला आणि तोपर्यंत घेतली जाते मैदानाच्या मध्ये सिंगल. एका सिंगलच्या मधून धावफलकावरती 61. एक आयकॉन घेण्याची मुभा का ठेवली आयोजकाने? हे क्रिकेट हा घेण्यामागचा खरा उद्देश काय? तर या तळागाळातील खेळाडूंना आपण पाहिलं तर एक मोठं व्यासपीठ मिळेल. या तळागाळातून एखादा नवीन चेहरा पुढे येईल जो मात्र आपल्या देऊगावचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करेल. या अपेक्षा गुण मात्र पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि या हाफचा स्पेशल ठेवलाय आज. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि ते मैदानामध्ये बघायचंय कॅच ड्रॉप केलाय. असं म्हटलं तर ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. तुम्ही धाबेंचा जरूर डोंगर उभा केलाय, परंतु क्रिकेटमध्ये असं कधीच होत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि जोपर्यंत शेवटचे 12 चेंडू 41 ची गरज. एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर मांडगो फराटा आणि सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूंनी आपल्या अक्षरशः धुमाकूळ घातल्या आपल्या खेळीने, रणजित फराटे हे देखील इजा आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एकंदरीत आपण पाहिलं तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन देऊगावमधील देखील जे संघ खेळत आहेत त्यातील जर कुठलाही संघ बक्षीसपात्र फेरी झाला तर त्या बक्षीसपात्र संघातील कुठलाही खेळाडू देऊगाव हा आपला खेळणार नाही. हा देखील नियम प्रामुख्याने आमोर्जून इथे नमूद केलाय. देऊगाव हाफमध्ये खेळत असताना प्रत्येक संघात जास्तीत जास्त 6 खेळाडू हे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये रजिस्टर असणारे खेळाडू खेळतील.
उर्वरित 4 खेळाडू हे देहू नगरपंचायत हद्दीतील टीम मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे आज जे मात्र खेळाडू मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये रजिस्टर नाही आहेत असे देखील चेहरे आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 41 ची गरज. आघाडीची दोन्ही फलंदाज आहेत. राजू पाटेच्या नावावरती आपण पाहिलं पारणे प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू 30 ची गरज असताना 5 षटकार ठोकणारा तो पठ्य आहे. हे विसरून चालणार नाही. या सीझन मध्ये एनबी ट्रॉफीची 2 व्हीलर बाईक मिळवली राजू पाटेने. हेही विसरून चालणार नाही. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. अमर पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेटला. कडक बेधडक सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा त्याच्या डीज आणि अमरचं स्वागत स्वॅगने केलंय. षटकार खेचलाय राजू पाटेने. राजू पाटेच्या पॅकमधून आलेला सिक्सर. 68 वरती धावफलक. अक्षरशः आपण पाहिलं की तर मग संदीप भाऊ परंडवाल असतील, गणेश भाऊ विदाटे, आदित्य बोटेळेकर या सगळ्यांनी आपण पाहिलं गेलं तर प्रचंड मोठं क्रिकेट खेळलंय. अनुभव फार मोठा आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे बारकाईने त्याने अभ्यासून मात्र घेतलेले निर्णय. मोठा फटका खेळायचा होता आणि अमरने सांगितलं माना की तू शेर है लेकिन हम भी शिकारी है. आणि इथे विकेटचं पतन. राजू पाटे मोठा मासा गळाला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे आणि ज्यांचे आपण पाहिले या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे असे आदरणीय कुणालजी बिरदवडे यो उद्योजक यांचं देखील अशा आगमन होतोय. कुणाल भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती समीकरणाकडे जाऊया. शेवटचे 10 चेंडू 35 ची गरज. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु त्यानंतर राजू पाटेला डगआउटचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी राहिला अमर. आणि आता मैदानामध्ये बघायचंय कोण होईल दाखल. ओमकार. आपण पाहिले तर मैदानामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे कारण देऊगावचं क्रिकेट आज आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानामध्ये आता तयार असतील अमर. निलेश ढगे चर्चा करतायत, निलेश ढगे सांगतायत, निलेश ढगे कानमंत्र देत आहेत. कधी कधी असं म्हणतात ना की तुम्हाला मार्गदर्शक कोण आहे, तुमचा मार्गदाता कोण आहे, या गोष्टींना महत्व आहे. श्री भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण पाहिले गेले ते संपूर्ण या स्पर्धेला सजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंय. भव्य दिव्य व्यासपीठ आहे, त्याचबरोबर खणखणीत आवाज. किरण येवले आणि त्यांची सगळी टीम खूप चांगल्या प्रकारे काम करतीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा अमर तयार. समोर मात्र असेल ओमकार. ओ याही वेळेस त्यावेळेस फार मोठा आवाज होता, आवाज फार मोठा होता परंतु भारत कदमला इथे स्ट्राईक हवी होती आणि ती मिळाली आहे. इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर असं म्हटलं जातं ना की कॅचेस विन द मॅचेस. या चुका आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये आता बघायचं डोकेदुखी ते ठरणार का. निलेश देखील थोडेसे निराश आहेत कारण मावळ तालुक्यामध्ये आपण पाहिले गेले तर एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून आपण पाहिले गेले तर संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाडूच्या नावाची चर्चा होते. आणि एक स्पर्धेमध्ये आयडॉल आयकॉन म्हणून मात्र निलेश ढगेला खेळताना आपण बघितलंय. आज पुन्हा एकदा आयकॉनच्या भूमिकेमध्ये निलेश ढगे. आणि कधी कधी आपण पाहतो माणूस तेव्हा मोठा होत नाही जेव्हा तो मोठ्या मोठ्या गप्पांनी गोष्टी बोलतो. माणूस तेव्हा मोठा होतो जेव्हा तो छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतो आणि स्वतः बॉर्डर लाईन वरती उभा आहे. समोर मात्र भारत. नाव भारत आहे, नाव भारतभर करायचं आहे तर मात्र इथे कर्तृत्व सिद्ध तुम्हाला करावं लागणार आहे. समोर भारत कदम आहे कारण देवगावसाठी देखील सध्या भारत कदमला आपण पाहिलेलं तर क्रिकेट खेळताना आपण या खेळाडूला बघतोय सतत. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत. समोर मात्र अमर. यावेळेस इनसाइड आउट. उडवलाय बॉलला, पाठवलाय लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टप्पा दिलाय धडक. आवाज आलाय कडक. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये षटकार आलाय 75 वरती 1. शेवटचे 8 चेंडू 28 ची गरज. मला वाटतं बॉल गेलाय तिकडे. बॉल शोधण्यासाठी मात्र काही दर्शक देखील आपण पाहतोय आमचे जात आहेत. तर बॉल नसेल तर दुसरा चेंडू घ्या.
बॉल केव्हा या द्या तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. तर मला वाटतं संजय सर, तर संजय सरांना देखील माहिती आहे. कारण एखाद्या नवीन चेंडूची किंमत किती असू शकते, 80 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, परंतु जुन्या चेंडूची किंमत तुम्हाला मोजता येणार नाही. हे मॅच मधलं ते महत्व आहे. बॉल जर हरवला तर तिथे मात्र तुम्हाला नवीन चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं संदीप भाऊ परंडबाल असतील, गणेश भाऊ विदाटे या जोडगोळीला पुणे जिल्ह्यामध्ये एक मैत्रीसाठी, स्पेशली मैत्रीसाठी त्यांना ओळखलं जातं. मैत्री कशी असावी तर या व्यक्तींकडून पाहिल्यानंतर ते शिकायला मिळतं. परंतु मॅच कडे घेऊन जाईल शेवटचे 8 चेंडू, 28 ची गरज. अमरवरती आक्रमण, समोर मात्र भारत कदम. आता मात्र थोडीशी चकमक आहे. प्रेशर तर आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंवरती आहे, कारण दोन्ही संघांना माहिती आहे डू ऑर डायची मॅच. अच्छा, मॅचेस आपण पाहिलं तर नॉकआउटच्या मॅचेस आहेत. तुम्ही इथे पराभूत झाला तर तुम्हाला संधी मिळणार नाही. गोलंदाज सय्यर अमर पुण्यात राऊंड द विकेट. आणि यावेळेस काय पुन्हा एकदा मैदानामध्ये षटकार तर दिला, परंतु पुढच्याच बॉलवरती भारत देखील डगआउटचा रस्ता दाखवला अमरने. अमरचा जबरदस्त कमबॅक, विकेट. पाहुनी मौका हा संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. या स्पर्धेच्या निलेजी काळोखी यांचं देखील यशने आगमन होते. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत. आणि मात्र बघायचं अमरचं जबरदस्त कमबॅक. भारतला मात्र मैदानामध्ये बाद केलंय. ज्या महत्वाच्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट आली. शेवटचे 7 चेंडू आता शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 28 ची गरज. नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे झालाय दिनेश चव्हाण. या खेळाडूकडे देखील ती प्रतिभा आहे. मनगटातील जोल जरा जरी कमी, मैदान गाजवण्याची क्षमता अजून आहे. मुकुट असो कोणाच्याही माती, जनतेचा राजू अजूनही तोच आहे. कारण देवगावच्या मैदानावरती राज्य करणारा दिनेश. कोलबा टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय जमीन सामंतचा स्ट्रोक इथे खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, डीप मध्ये सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 77 वरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेट आलेल्या आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या मध्ये 6 आणि या 6 चेंडू मध्ये 26 ची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ओहोर संपली. थँक्यू डी. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय आता 26 ची गरज. टीम मीटिंग आता नकोय मित्रांनो, थोडीशी घाई करा. असं म्हणतात ना, घबरा के पीछे हट जाने से तुम जीत नाही सकते. तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र घाबरून चालणार नाही. याच्याकडे पावलं चाटायची तर टाकायची आहे तर मात्र तुम्हाला मोठी धाडस तुम्हाला मैदानामध्ये टाकणं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे. आणि आता गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. मैदानाच्या आतमध्ये बघायचं शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार. 6 चेंडू 26 ची गरज. समोर मात्र मैदानामध्ये बघायचं आहे नॉन स्ट्राईक दिनेश आहे आणि दिनेशकडे ती क्षमता आहे, हे विसरून चालणार आहे आपल्याला. आज देऊगावकरांसाठी आपण पाहिलं तर देऊगाव हाफ स्पेशली आपण पाहिले गेले तर प्रत्येक गाव गोष्टींचा विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक मोबाईल टेनिस क्रिकेट मध्ये असोसिएशन मध्ये आपण पाहिले गेले तर तुमचे 6 संघ तुम्ही एका संघामध्ये घेऊ शकता. 6 खेळाडू तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 4 खेळाडू हे मात्र लोकल असणं गरजेचं आहे, जे कुठल्याही असोसिएशन मध्ये रजिस्टर नाहीयेत. त्यानंतर ऑल इंडिया ओपन आयकॉन तुम्ही एक टीम मध्ये घेऊ शकता. असा एक फॉर्मॅट नक्कीच आपल्याला स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत भाऊ स्मृती चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रशांत दादा यांच्या आठवणीने आपण पाहिलं तर उजाळा देण्यासाठी मात्र सतत 7 वर्ष अविरतपणे चालू असणारी क्रिकेटची स्पर्धा. पहिलाच बॉल होता यावेळेस. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉल मधला संपर्क नाहीये आणि दिनेश, मला वाटतं दिनेशकडे इथे स्ट्राईक असायला हवी होती का, हा प्रश्न आहे. 77 वरती 5 चेंडू 26 ची गरज. थोडासा प्रेशर, थोडीशी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजावरती आपण पाहतोय दडपण वाढण्याचं काम इथे होत आहे. समोर मात्र असेल ओमकार. यावेळेस ओमकारच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. अगदी मुश्किल व्यासपीठाच्या दिशेने षटकार.
फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. थँक्यू डीजे. आपण पाहिलं गेलं तर संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. प्रयत्न केल्याने परमेश्वर देखील शोधता येतो. ही संतांची वाणी आहे. आज प्रयत्न करायचे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. चार चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बॉल तयार. हा टप्पा मैदानामध्ये आपण बघतोय यावेळेस पंचाकडे थोडीशी मागणी इथे केली जाते. बघायचं विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय की नाही. डायरेक्ट टू टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. तिसरे पंच आता बघायचे अजय आवळे सर इथे निर्णय काय घेणार. टप्पा बघायचा टप्पा कुठल्या दिशेने पडलाय. प्रेम लांडे आपण पाहिले गेले तर प्रेम लांडगे गोलंदाजी श्रीमंत प्रवीण. यानंतरचे दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. तशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. त्यासाठी अधिकचा कुठलाही वेळ आपण तुम्ही घेऊ नका. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले तर विशालजी खेडकर गोविंद रामहरी टिळेकर. नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. फ्री हिट ऑन. उघडा डोळे पाणी कारण आता असेल फ्री हिट. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक स्पर्धा झाली सुपर डुपर हिट. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 4 बनवायचे 19. समोर असेल ओमकार. ओमकार म्हटलं की आपण पाहिले तर आज ते रूप त्याला ते तांडव करावा लागणार आहे. फ्री हिट ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. फुल टॉस परंतु फटका फसला. एक दुसऱ्या धावेचं रूपांतर आपण दुसऱ्या मध्ये केलंय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये तर आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने 86. शेवटचे 3 चेंडू 17 ची गरज. 3 चेंडू आणि 17 धावा. काय 3 मोठे फटके मैदानामध्ये बघायला मिळणार का. 3 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आता मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. प्रवीण समोर मात्र असेल ओमकार. नॉन स्ट्राईकला दिनेश. निलेश ढगे यांच्या मागून मात्र सर्व फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव करतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्रॉस मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये आपण पाहतोय प्रेम आहे चेंडूला कव्हर करेल आणि इथे बघायचं मैदानामध्ये एकच धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय आता खेळाडूंचा खांदे मात्र उंचावलेत. आता 11 खेळाडू इथे चेअरअप करतायत मैदानामध्ये प्रवीण साठी. कारण त्यांना माहिती आहे मॅच व महत्व काय आहे. इथे डू ऑर डाय मॅच आहे. नॉकआउट मॅच आहे. तुम्ही इथे जिंकला तर तुम्हाला संधी. तुम्ही इथे पराभूत झाला तर तुम्हाला परतीचा प्रवास करायचा आहे. शेवटचे 2 चेंडू 16 ची गरज आणि लोअर फुल टॉस. चेंडूला पाठवलंय दिनेशने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये परंडवाल सिटी संघाचे कॅप्टन विनंती करतो आपण संपर्क साधायचा आहे. परंडवाल सिटी क्रिकेट क्लब टीम संघाचे कॅप्टन. तर मॅच कडे पण पाहतो पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तर बघायचं इथे षटकार आलेला आहे. 93 वरती 1 चेंडू 10 ची गरज. जर आणि तर वरती आता खेळ येऊन ठेपलाय आणि असं म्हणतात ना की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तर आणावंच लागतं. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेच आणि झेल मात्र जरूर तिथे झालेला नाहीये. परंतु सामना आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे जिंकलाय. तो मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर अभंग नगरी क्रिकेट क्लब संघाने विजयाचा झेंडा इथे रोवलाय. तर हार्डलक नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन टीम काय हरकत नाही. असं म्हणतात ना की जिंकणाऱ्या संघापेक्षा पराभूत संघाची देखील चर्चा होते आणि ती चर्चा जरूर होईल. चला दोन्ही टीम्स आपण जे काही नियम आपण या स्पर्धेला घालून दिलेले आहेत दोन्ही टीम्स एकमेकांना शेक हँड करतील.